नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एका बाजूला झुरळांचं आंदोलन चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला इथेनॉलवरून गदारोळ उठलेला होता. अ, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जातंय ह्याच्यावरून टिंगल-टवाळी पासून ते अत्यंत विखारी टीकेपर्यंत सर्व प्रकारचे रंग आपण बघितले. काही जणांनी तर उपहासाने पेट्रोलमध्ये सरकार अ, उसाचा रस मिसळतंय, अशी पण मल्लीनाथी केल्याचं मला वाचल्याचं आठवतंय. तेव्हा ही सगळी रंगरूप जी आहेत ती हे दाखवत होते आणि दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चाललेल्या असल्यामुळे अर्थातच संशयाला वाव होता, माझ्या दृष्टिकोनातून. अ, त्या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही मल्लीनाथी केली आणि चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही हे सगळं सांगताय इथेनॉलबद्दल, त्याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे? अ, तुम्ही कसल्या आधारावरती हे बोलताय? असं जेव्हा मी त्यांची मी एक मुलाखत बघितली, त्याच्यात त्यांनी हाच प्रश्न वारंवार विचारला आणि त्यांना मनापासून हसू येत होतं, ते सगळे प्रश्न ऐकून. पण मी बघितलं, मला वाटतं मी Facebookवरती काहीतरी लिहिलं असेल, त्याच्यावरती अनेक लोकांनी मलाच टोमणे शेरे मांडले. "ओ ताई, तुम्ही गडकरींची बाजू घेऊ नका. ते अमुक आहेत, तमुक आहेत" वगैरे. सगळे भाजप समर्थक, म्हणजे असे कोण बाहेरचे लोक येऊन बोलत नव्हते ते. पण प्रश्न अर्थातच गडकरींची बाजू घेण्याचा नाही, हे सुद्धा समर्थकांना सुद्धा कळत नव्हतं. अर्थात त्यांचे गडकरींवरती काही आक्षेप असतील, त्याच्यामध्ये तथ्य असेल नसेल, मी त्या खोलामध्ये गेलेली नाहीये. मुळात मी त्या प्रश्नावरती जे लिहिलेलं होतं, ते त्यांचं समर्थन करण्यासाठी सुद्धा लिहिलेलं नव्हतं. पण ही जी सगळी समस्या आहे, तिच्या सर्व बाजू समजून घेतल्याशिवाय टीका होती आणि ती केवळ गडकरींवर नाही तर केंद्र सरकारवर होती हे माझ्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून मी त्याच्याबद्दल बोलायचा प्रयत्न केला होता. मग नंतर मी थोडे दिवस चूप बसले. म्हटलं ठीक आहे, जोवर वातावरण तापलेलं आहे तोपर्यंत लोकांना आपले मुद्दे पटणार नाहीत. पण आता कदाचित पटायला थोडीशी मदत होईल असं मला वाटतं. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, त्याला म्हणतात अ, हँग हँग लो हँगिंग फ्रूट, राइट? म्हणजे काय, तर झाडावरती अनेक फळं लागलेली असतात, पण सहज तुमचा हात पोहोचू शकेल असं एखादं जर का फळ असेल, तर ते तोडायला प्रयास फारसे पडत नाहीत. वरती चढून, फांद्यांवर चढून मग तिथून त्याची जी जोखीम घ्यायची, मग ती फळं तोडायची, ती खाली पडतात, मग त्याच्यामध्ये काही नुकसान होतं, म्हणजे दुसरी खाली टीम उभी करायला लागते वगैरे, वगैरे. ना सरळ हाताने तोडण्यासारखं फळ असेल, तर माणसालाही मजा वाटते. तशी लो हँगिंग फ्रुट्स म्हणून गडकरींचं नाव कायम गेली 12 वर्ष त्यांच्या विरोधकांनी घेतलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे गडकरींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात ते त्यांच्या भाष्यातून थोडंफार त्याच्यामध्ये इंधन पुरवत असतात. पण तो भाग वेगळा, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. त्यांचा एक वेगळा स्वभाव आहे आणि ते त्याप्रमाणे वागतात. पण ही सगळी जी इथेनॉल कॉन्ट्रोव्हर्सी झाली, त्या प्रकारामध्ये 20% इथेनॉल मिसळलं जात होतं पेट्रोलमध्ये आणि त्याचं कारण अर्थातच पेट्रोल बाहेर इतकं महाग झालेलं आहे. त्या मानाने मोदी सरकार तुम्हाला स्वस्तामध्ये पेट्रोल देतंय. म्हणजे तुम्ही जगभरच्या जर का इकॉनॉमीज बघाल, तर त्यांना नाकी 9 आलेले आहेत आज. पेट्रोलचे भाव परवडत नाहीयेत. काही ठिकाणी दुप्पट झालेले आहेत भाव. काहींना पेट्रोल मिळतच नाहीये. म्हणजे व्यवहार सुद्धा ठप्प होण्याची परिस्थिती आहे आणि दुसऱ्या टोकाला होर्मुझचा हा जो क्रायसिस आहे, तो आवर्ता घेण्याची कुठचीही चिन्ह दिसत नाहीयेत. मग ह्या कात्रीमध्ये जेव्हा भारताची अर्थव्यवस्था पकडली जाते, कोंडीत पकडल्यासारखी झालेली आहे, तेव्हा तुम्हाला एक प्रकारे तर पदराला कुठलाही खार लावून घ्यायचा नाहीये, कुठलीही तोशीच नाही आणि तुम्हाला इथेनॉल सुद्धा नको आहे, मिश्रित स्टेट. तर ह्या 2 गोष्टी दे डोंट गो टुगेदर. एक कुठेतरी तुम्हाला, तुम्ही मान्य करा, की बाबा मला ₹200 लिटरचं पेट्रोल नकोय. मग मला काय स्वस्त परवडतं, तर मला समजा पूर्वीचा भाव 90 असेल, तर मी आज ₹100 देतोय, व्हिच इस अ गुड बार्गेन फॉर मी. हां, तर काही जणांनी ते एक मोठं कॅल्क्युलेट केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की 6%
कदाचित संसदेतच सांगितलं असेल, मायलेजमध्ये 6% ची घट होते म्हणून. तर 6% घट सोसायची का पूर्ण भाव भरून पेट्रोल विकत घ्यायचं हा चॉईस आहे आणि ग्राहक तेच सांगत होते, की आम्हाला चॉईस द्या. आम्ही ₹200 देतो, पण आम्हाला इथेनॉल मिश्रित देऊ नका. वगैरे, वगैरे. पण एक वेळ अशी येईल कदाचित, की जेव्हा होर्मुझमधून जर का पूर्णपणे तेलाची वाहतूक थांबली आणि तुमच्यापर्यंत तेल येऊच शकणार नाही आणि ही कवी कल्पना अजिबात नाहीये. जगामधले अनेक नामवंत अर्थतज्ञ ह्या पॉसिबिलिटीबद्दल, शक्यतेबद्दल अ, उच्च आवाजामध्ये बोलतायत. जर असं झालं, तर असलेलं पेट्रोल हे पुरवून वापरावं लागेल. ह्याच्यासाठी तुमच्या मनाची सुद्धा तयारी पाहिजे. कुठूनही सरकारने आत्महत्या करावी, पण मला घरामध्ये मला ऐशारामामध्ये जगायचंय. ही भूमिका असते ती कधी चुकीची असते. प्रश्न हा आहे, की आज मी हा व्हिडिओ काय करते आहे? गंमत बघाल तुम्ही तर एक गोष्ट म्हणजे मी ही जी प्रचाराची धूळ आणि गदारोळ का म्हणते आहे, ह्याचं एक उदाहरण देते तुम्हाला. 6-7 जुलैला अ, मोठमोठ्या कार कंपन्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं, की जर कोणाचा अ, कारचा कुठचाही पार्ट निकामी झाला आणि तो इथेनॉल वापरण्यामुळे निकामी झाला, असं जर का दिसलं, तर आम्ही त्याची 100% फ्री रिप्लेसमेंट देऊ. आता ही जी प्रेस कॉन्फरन्स आहे, ती तुमच्या आणि माझ्यापासून का लपवली गेली? हा प्रश्न आहे. म्हणजे ती त्या प्रमाणात तुमच्या किंवा माझ्यापर्यंत आली नाही. जितक्या प्रमाणात इथेनॉल मिश्रणाच्या गोष्टी आणि त्याच्या पोस्ट धडाधड, धडाधड, धडाधड आपल्या कानावर धडत होत्या. त्या प्रमाणात हे दिसून आलं नाही. आता एवढ्या मोठ्या ज्या पेट्रोल कंपन्या आहेत, त्या काय आणि त्याच्यात विदेशी कंपन्या पण होत्या. त्या काय असंच आश्वासन देतील तुम्हाला, की आम्ही आमचे स्पेअर पार्ट तुम्हाला फुकट देऊ. घाबरू नका. काहीतरी तर त्यांचा स्टडी असेल, त्याच्यासाठी पूर्वतयारी केलेली असेल, तेव्हा ते आज तुम्हाला सांगतायत. असो, तोही भाग आपण विसरून जाऊ. मध्यंतरी मी एक बातमी वाचली अ, आणि हे जे आंदोलन आहे ना इथेनॉलचं, हे आंदोलन केजरीवाल आणि त्या कंपनीने जास्त चालवलेलं होतं. अ, गडकरींसमोर ह्यांनी नाक घासलेलं आहे, मी लक्षात घ्या. गेल्या वेळेला गडकरींनी याला सुप्रीम कोर्टात खेचला. नाचक्की केली माझी म्हणून आणि त्याला सपशेल शरणागती द्यायला लागलेली होती. त्यानंतर त्यांनी मग त्याला माफ केला आणि सोडून दिला. आता ते त्यांच्या दिलदारपणाचं कौतुक आहे, पण तो परत त्यांना नडायला त्यांनी सुरुवात केलेली होती. ह्याला चाप कुठे बसला? ह्याला चाप बसला तो पंजाबमध्ये. पंजाबमध्ये इतकी जबरदस्त जनतेमध्ये रिएक्शन आली आणि हे इथेनॉल वरती जे काही बोलतायत त्याच्याबद्दल शेतकऱ्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्याचं कारण असं, की हे इथेनॉल प्रकरण जे आहे ना, म्हणजे ते केवळ काही अ, ऊसाच्या रसापासून म्हणजे ऊस तोडला जातो, त्याचा रस, त्याचे मोलॅसिस वगैरे त्याच्यातून इथेनॉल बनतं असं नाहीये. तर अ, गडकरींनीच मला वाटतं आणखी काही प्रकल्प वगैरे दाखवलेले होते, की जी तुम्ही ज्याला ताटं म्हणतात मराठीमध्ये ती कापली जातात आणि त्याच्यापासून सुद्धा इथेनॉल बनू शकतं. अशा तऱ्हेने तिथल्या शेतकऱ्याला एक सेकंड इन्कम म्हणतो आपण, तसं इन्कम सुरू झालेलं होतं. आणि मग हे इथेनॉलच्या विरोधात जर का त्यांनी बोंबाबोंब केली, तर आपल्या त्या उत्पन्नावरती गदा येईल, हे त्या पंजाबच्या शेतकऱ्याला कळल्यामुळे त्याची रिएक्शन ज्यावेळेला उलटी यायला लागली, तेव्हा आपनी तोंड बंद केली. आणि इथेनॉल प्रकरण जे आहे ते तुम्हाला पडद्याआड गेलेलं दिसेल. आज कोणी बोलतं का? इथेनॉल, इथेनॉल, इथेनॉल. सकाळ, दुपार, संध्याकाळ मी म्हणते अक्षरशः पोस्टचा पाऊस पडत होता नुसता. म्हणजे दिवसभरात एक 8-10 तरी पोस्ट नजरेखालून घातल्याशिवाय माझा दिवसच जात नव्हता. कारण त्या पोस्ट येतच होत्या टाईमलाईनवरती. आता एकही पोस्ट कशी येत नाही. मग हे झालं काय नेमकं? ते लो हँगिंग फ्रूट होतं, त्याचं काय झालं? तर ते त्या पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिलेली जी रिएक्शन आहे, तो एक भाग झाला. पण झुरळं जी असतात ना, ती शांत बसत नाहीत. ती काही कोटी वर्ष जिवंत राहिलेली आहे जगात आणि ती सहजासहजी झाडूनीच मारून काढली ती झुरळं. ते सगळं प्रकरण बंद पडलं. आता आणखी काँग्रेसने एक नवी शक्कल काढली आहे त्याच्यात. ते म्हणतात, की आता सगळी साखर ही अशी वापरून झाली इथेनॉलमध्ये, आता सरकारला साखर आयात करायला लागते. त्याच्यावर पण आक्षेप आहे.
अहो, पण पेट्रोल आयात करण्यापेक्षा जर का शुगर ही स्वस्तात आयात करून मिळत असेल, तर तुम्हाला फायदा होतोय का नाही होतोय? याचा कधीतरी काहीतरी गणित कुठेतरी मांडाल का नाही? नंबर 2 ची गोष्ट अशी मी म्हटलं तसं नामवंत अर्थतज्ञ इशारा देतायत, की पुढची 2 वर्ष जगामध्ये कदाचित अन्नाचं दुर्भिक्ष्य होण्याची पाळी येईल. कारण खत मिळणार नाही. कृत्रिम खतं मिळू शकणार नाहीत. कारण होर्मुझमधून वायू बाहेर पडत नाहीये. नैसर्गिक वायू. घेऊन जे टँकर येत होते, ते तसे येऊ शकत नाहीयेत आज. त्याच्यामुळे कृत्रिम खताचं दुर्भिक्ष्य तयार होईल आणि म्हणून अन्नाचं दुर्भिक्ष्य होऊ शकतं. पुढची 2 वर्ष क्रिटिकल असणार आहेत. हा इशारा ते देत आहेत. अशा परिस्थितीत समजा भारत सरकारने असं ठरवलं असेल, की काही अधिकची आयात करून ती इथे स्टोअर करून ठेवावी, जेणेकरून जेव्हा जगभरामध्ये मागणी वाढून साखरेचे भाव वाढतील किंवा साखर मिळणारच नाही कदाचित. त्यावेळेला आपल्याकडे मिळायला अडचण होणार नाही. म्हणजे अगदी फार रोजच्या रोज तुम्ही साखरेचे पाक नाही करू शकणार, पण निदान चहात घालण्यापुरती साखर तर तुम्हाला महिनाभर मिळेल ह्याची व्यवस्था सरकारला करावी लागेल. ही करण्यासाठी जर का मोदी सरकार आज जास्तीची आयात करत असेल, तर तुम्ही तोंड उघडून टीका करायचं कारण काय? तेव्हा अशा प्रकारे आपल्याकडे या गोष्टी होतच असतात. हे इथेनॉल आता कुठे हवेत विरून गेलंय, त्याचा अत्ता नाही आणि पत्ता नाहीये. कोणालाच एक काहीतरी समस्या घ्यायची, आता ते कुठे ते म्हणे शाळांमधून फिरून, असे काय शाळांमधून फिरून खेड्यामधल्या ज्या शाळा आहेत, त्याची काय अवस्था आहे प्रत्येकाला माहिती आहे. कोणी दावा केलाय का, की भारत हा संपूर्णपणे विकसित देश आहे. इंडिया इज अ डेव्हलप्ड नेशन असं कोणी म्हणतंय का? आपण डेव्हलपिंग नेशन आहे म्हणतो ना. मोदींनी काय सांगितलंय 2047 पर्यंतची विजन आहे, की 47 पर्यंत आपल्याला विकसित व्हायचंय. मग 47 म्हणजे आज 26 आहे, आणखी 20 वर्षामध्ये ह्या सगळ्या बेसिक समस्या ज्या आहेत त्या काढायच्या कशा ह्याचं प्लॅनिंग तिकडे सुरू आहे आणि त्याचं एक्झिक्युशन चालू आहे. ते तुम्ही आजच जर का जाऊन शाळांची दुर्दशा, शिक्षण मिळत नाही, अमुक आणि तमुक, ही सगळी ह्याला डिमॅगॉगरी म्हणतात. इंग्रजीमध्ये चांगला शब्द आहे. म्हणजे काय? तर मोठी भाषणं ठोकायची काहीतरी. त्याला डिमॅगॉगरी म्हणतात. ही डिमॅगॉगरी सगळी चाललेली आहे आणि त्यालाच ते आंदोलन समजतंय. त्यांचं त्यांना लखलाव होऊ देत, पण इथेनॉलची स्टोरी तुमच्या लक्षात आली असेल, मी जे सांगितलं त्याच्यावरून. तेव्हा पुन्हा एकदा मॉरल ऑफ द स्टोरी सेम आहे. कितीही प्रकारे ह्यांनी मोदींचे दोष दाखवण्याचा प्रयत्न केला तरी देखील जरा खरवडलत ना, तर खाली समस्या वेगळी असते आणि ह्यांचा रोग जो आहे तो वेगळा असतो हे तुम्हाला लक्षात येईल. पण भाजप समर्थकांना एकच विनंती आहे, की हे जरासं असं खरवडून खालपर्यंत जरा थोडं खरवडा तरी निदान बघा. थोडे दिवस थांबा, 2 आठवडे, 4 आठवडे थांबा. नंतर टीका करायला सुरुवात करा सरकारवर. त्या अगोदर सरकारने गडकरींवरती तुमचा रोष असू शकतो, पण त्या रोषाचं रूपांतर अँटी मोदी लाटेमध्ये होऊ देऊ नका. एवढी तरी खबरदारी तुम्हाला घेता आली पाहिजे आता, कारण आपल्याला अधिकाधिक तुम्हाला सांगते पेशन्स दाखवायला लागणार आहे. परिस्थिती इथून पुढे ते आणखी तुमच्यासाठी जबर कठीण करायचा प्रयत्न करतील आणि नेमकं तेव्हाच आपल्याला संयम दाखवायची गरज प्राप्त होणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.